आणि आताची मोठी बातमी, अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुंबईच्या दहिसर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। दहिसर परिसरातील दुकानं आजही बंद आहेत। घटनास्थळी मुंबई पोलिसांचा आजही मोठा बंदोबस्त आहे। हल्लेखोर मॉरिसचं कार्यालय मुंबई पोलिसांकडून सीलही करण्यात आलंय। मॉरिस भाई या नावानं मॉरिसचं हे कार्यालय आहे, ज्या कार्यालयामध्ये ही हत्या करण्यात आली होती। कालच अभिषेक घोसाळकर यांच्यावरती मॉरिसनं गोळ्या झाडून हत्या केली आणि स्वतः आत्महत्या केली। त्यानंतर आपण बघतोय मुंबईतल्या दहिसरमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे। अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि या संदर्भातलाच घेतलेला आढावा आपण पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसर परिसरात तणावाचे वातावरण होते। मात्र आज सर्व काही सुरळीत आहेत, पण आजही येथील सर्व दुकाने बंद आहेत। घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे। माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे हे जनसंपर्क कार्यालय आहे आणि इथून थोडक्याच अंतरावर मॉरिसचे हे कार्यालय आहे, ज्यामध्ये मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केली होती। सध्या हे कार्यालय पोलिसांनी सील केली आहेत। मॉरिसच्या ऑफिसच्या शेजारी हे हॉटेल ही मॉरिसने सुरू केले होते। आरोपी मॉरिस भाई यांच्या काल महालक्ष्मी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने काल मॉरिसच्या सुरक्षा रक्षक मिश्राला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। MHV पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक या हत्येमागील कारण शोधत आहेत। मिळालेल्या माहिती अनुसार पोलिसांनी आतापर्यंत 10 ते 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत आणि आजही पोलीस काही जणांचे जबाब नोंदवणार आहे। कॅमेरामॅन हरीश नेगीसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।